माय युट्यूब फॅमिली, काय चाललंय तुमचं? झालं का चहा पाणी? माझं बी झालंय. माझी तब्येत ठीक नाही, माळव्याला बी नाही 2-4 दिवस झालं. तुम्हाला म्हणलं नाही का मी पित्ताचा आजार आहे, मला लय पित्त आहे, मला डोकं दुखायलेलं आहे, म्हणून पित्त काय नीटच होईना झालंय. काय झालंय की त्याच्यानं माझे एवढी होईना झाले तर ब्लॉक ते. तर बहिणी भावानो, आज खाल्लेली आहे गोळी, सॉरी आज खाल्लेली आहे गोळी. आता जरा चांगलं वाटायलेलं आहे आणि आज आपल्याला बनवायचं आहे, काय म्हणते त्याला, पत्ताकोबी. कसा हिरवा गार नंबर एकच आहे का नाही? चांगला हा, आवडतंय का पत्ताकोबी? तर आज आपल्याला बनवायची पत्ताकोबीची भाजी. हा, छान आहे का? ठेव का, आहे का छान? माझं बी आता चहा पाणी झालंय, तब्येत साथ देणं झाली, म्हणून माझा आपला माळव्याचा धंदा बंद आहे. तर बघा कसा आहे का, एकदम नंबर एक. तर आता बनवायचा आहे आपल्याला पत्ताकोबी, एकदम टेस्टी टेस्टी चमकदार. तर चला बनवूया पत्ता कोबी. बरोबर आहे का? आहे का चांगला? आवडते का तुम्हाला? हॅलो मित्रांनो, तर आपल्याला बनवायचा कोबी, पत्ता कोबी. तर बहिणी भावानो, पिटविलेला आहे गॅस. आई माझ्या कपडाला टिकली नाही बाई, यश बी नाही. थांबा आता लावते. हा बहिणी भावानो, कपडाला टिकली लावायचं विसरलंय. तर बहिणी भावानो, का पोत पत्ता कोबी आणला, कापला आणि 2 पाण्यानं धुवून घेतला, बारीक बारीक कापून, बर का. बघू शकता, हा नंबर एकच हिरवा गार, बघू शकता. आणि आता आपण काय केलंय, कढईत ओतलंय तेल. हा बघू शकता, हो का, आहे का. आणि लय तेल जळायला म्हणून गॅस केलता बंद, हो का, केला चालू. आणि त्याची सामग्री, टमाटर घेतलाय, कांदा घेतलाय आणि लसूण घेतलाय, बरं का. हा, आपल्या जसं परिस्थितीनं आहे तसं. आता टाकला कांदा, बहिणी भावानो, कांदा टाकलाय. कांदा तेलात तळायलेला आहे आणि तिथं लावते जरा. कांदा ठेवायला टाकलाय आणि कांदा बी तळायलेला आहे. यो माझ्या हातातून मोबाईल पडला, हात लागला माझाच. आणि आता टाकते लसूण, थोडा लाल व्हायला, आहे का. हा, दिसला नाही का, थोडा टाकलाय लसूण. चल, लसणाला बी उद्या तेलामध्ये लाल जरा. आता टाकते टमाटर. आणि बहिणी भावानो, आता टाकायचं आहे आपल्याला पत्ता कोबी. नंबर एक डाळ बीळ घालून, बर का. नंबर एकच लागतोय बघा खायला, चवीला, गावठी पद्धतीनं, है ना. बरोबर आहे का नाही? हा, तर चला टाकूया. बहिणी भावानो, आता मीठ टाकायचंय बरं का. तर टाकूया बरं मीठ. थांबा 2 मिनिट. मीठ टाकायचं आपल्याला. तर हो का, मीठ टाकायचं. मीठ टाकल्यावर टाकूया हळद जरा थोडी. हा, हळद. हळद झाल्यावर टाकूया थोडी डाळ, हो का. हाताने टाकते माझ्या डाळ. हा, हो का, दिसली.
आणि शेंगदाण्याचं कुठून ते जरा हलवल्यावर त्याला शिजल्यावर टाकते चटणी शेंगदाण्याची बघू शकता. तर बहिणी मामानो, आता काय करूया आपण, हलवूया त्याला. आता हलवूया त्याला म्हणजे. हा बघू शकता नाही का. डाळ टाकलंय, सगळं टाकलंय. तिखट टाकू थोडं. वार वा या लिकरू आलं बाय. हा तेव्हा तिखट टाकायले, काळं तिखट. काय करावं मग मित्रांनो, जशी आपली परिस्थिती आहे तसं जरावं लागतंय. लाल नाही, लाल टाकावं लागतं याच्यात तिखट, पण लाल नाही आता सध्या बरं का. प्रॉब्लेम आहे आमचे, परिस्थिती आहे जरा गरिबी, त्याच्यानं तिखट ही काय नाही, सामग्री जास्त नाही त्या. आणि आता टाकूया कूट. यश आलेला आहे. काय चाललंय मित्रा? हो काय नाही, कसं काय तर नाही रे बाबा. लवकर आला यश आज, हो का बघू शकता. हा तिखट बिकट टाकून मस्त मध्ये हलवायचं. आता शेंगदाण्याचं कूट बीट टाकलंय, डाळ टाकली. हा आणि हे काय तेलात हलवूया. शिजायलेला आहे तेलामध्ये, थोडं पाणी वाटून रटरट शिजू द्यायचे. हा नाही का छान. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बनवलेले आहे कोबीची भाजी. आता थोडं वरते पाणी, यश पाणी दे रे थोडं. तुम्हाला आवडत असली तर बहिणी भावांनो लाईक कमेंट शेअर करा. कोणाकोणाला आवडती पत्ताकोबी, आवडत असली तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. बरं बघू पाणी दे तांब्यात थोडं. काय झालं, वरवा पडला का? हा लंगडात झालात का? सकाळ बहिणी भावाला थोडं पाणी वाचलेलं आहे बरं का. बघू शकता किती पाहिजे तेवढं आपल्याला भाजी वाढवायचंय तेवढं. हा रट 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 शिजायलेला आहे. आणि अशा पद्धतीनं पत्ता कोबीची भाजी बनवलेली आहे. आवडते का माझ्या पत्ता कोबीची भाजी, किंवा कोणत्या भाज्याचं आवडते का तुम्हाला? मी चांगलं बनवते का का नाही? आवडत असलं तर बहिणी भावांना आपल्या गरीब भाजीवाल्याला सबस्क्राईबचं बटन दाबून लाईक कमेंट शेअर करा. तर चला या मग टाकते ज्वारीच्या भाकरी, दॅब 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 दॅब, आणि खाऊया मस्त चटकदार एकदम नंबर एकच पत्ताकोबीची भाजी. टेस्टी टेस्टी आणि चमकदार आणि चटकदार. तर चला या मग जेवायला.